उन्हाळी कोथिंबीरसाठी तर पाणी नियोजन रेन पाईपच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे। कोथिंबीर पिकासाठी रेन पाईप किती चा वापर करावा लागेल, बियाणं किती असेल, एकरी खर्च किती येणार आहे, दोन रेन पाईपमधला अंतर असेल किंवा लांबी किती फूट ठेवावं लागेल, मोटर किती HP आपल्याला ठेवणे गरजेचं आहे आणि रेन पाईपवरती कोथिंबीर केल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो, या सर्व गोष्टी या व्हिडिओमधून मी क्लिअर करणार आहे। बारीक सारीक गोष्टीवरती पण माहिती तुमच्याशी देणार आहे। तत्पूर्वी आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यात यावे। मित्रांनो, इथं बघू शकतात रेन पाईप जे आहे ते 40 चं ठेवण्यात आलेलं आहे, 1.25 इंचीवालं। दोन रेन पाईपमधलं अंतर जे आहे ते 20 फुटाचं आहे। अतिशय महत्त्वाचं आहे की बरेच ठिकाणी अंतर जे आहे बरेच शेतकरी पुढे मागे करत असतात किंवा सध्याला आता वारा वगैरे काही नसतो, पाणी वगैरे इकडून तिकडं वाहण्याचे चान्सेस कमी असतात। ज्यावेळेस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये समजा एखाद्या वेळेस वारा वगैरे जर सुटत असेल तर तुम्ही ॲडजस्टमेंट कमी करू शकता। इथं मोटर जे आहे शेतकरी मित्रांनो 3 HP पासून 5 HP ची तुम्ही मोटर वापर करू शकता। अतिशय महत्त्वाचं आहे पाणी एकसारखं जाण्यासाठी रेन पाईपमधून जसं स्टार्टिंगला पाणी येत असं तसं एंडिंगला पाणी जात नाही, म्हणून त्याच्यासाठी आपण लांबी जी ठेवणार आहेत 160 ते 180 फुटापर्यंत तुम्ही लांबी ठेवू शकता इथं। आणि मित्रांनो, आता हे बघू शकताय तुम्ही, पाणी जर आपण रेन पाईपनं जर देत राहिलं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीरवरती कसल्याही प्रकारचं मार बसत नाही। तेच पाणी जर आपण स्प्रिंकलरने जर देत राहिलो तर स्प्रिंकलरने पाणी दिल्याने जमिनीवरली माती उडून पानावरती बसते आणि माती गरम झाल्यामुळं पानं पिवळे पडणे, वाढ खुंटणे असे बरेचसे प्रकार शेतकऱ्यांना जाणवत असतात, म्हणून त्याच्यासाठी तुम्ही रेन पाईपचा वापर करू शकतात। मार्केटमध्ये रेन पाईप 500 रुपयेपासून ते 800 रुपयेपर्यंत आहे प्रति बंडल। 100 मीटरचं बंडल असतो, 328 फूट लांबी असते त्याची। एकरी खर्च जी येणार आहे मित्रांनो, ब्रँडेडमधला जर घेतला तुम्ही 8 ते 9 हजार रुपये खर्च आपल्याला रेन पाईपचा होत असतो। मित्रांनो, बरेच शेतकरी रेन पाईपचा वापर करत असतात, पण रेन पाईपचा वापर केल्याने कसल्याही प्रकारची इजा किंवा रोग किंवा अतिशय महत्त्वाचं आहे पाणी वेळेवरती आपल्याला देणं होत असतो। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाणी नियोजन शक्यतो करून सकाळी 10-11च्या अगोदर किंवा संध्याकाळी 7-8च्या नंतर उन्हाच्या टायमिंगमध्ये पाणी द्यायला जमत नाही। मिनिमम तुम्ही 20-25 मिनिट बी जर पाणी जर देत राहिले एक दिवस आड तरी पण तुम्हाला त्याचा फायदा होत असतो। आणि मित्रांनो, कोथिंबीर पेरणी केल्यानंतर आपल्याला उगवण 10 ते 11 दिवसामध्ये होत असते, तर त्या दरम्यान तुम्हाला 3 पाणी द्यावं लागत असतो। पेरणी झाल्यानंतर लगेच तुम्ही 2-2 तास एक जागी पाणी देऊ शकतात, लगेच 4थ्या दिवशी आणि 8व्या दिवशी असं 3 वेळा तुम्ही पाणी रेन पाईपच्या माध्यमातून देऊ शकतात। मित्रांनो, हे व्हरायटी जी आहे ना इथं पेरणी केलेली कास्ती गावरांची कोथिंबीरची बियाणे इथं पेरणी करण्यात आलेलं आहे। सर्व डिटेल्स तुम्हाला जर माहिती हवी तर वरी दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून सविस्तर माहिती विचारून घेऊ शकता। स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत तुम्हाला बियाणं जर हवं आहे तर बियाणं पण तुम्हाला मिळेल। आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक, फॉलो आणि शेअर पण करण्यात यावे। मित्रांनो, उन्हाळी कोथिंबीरमध्ये एकरी उत्पन्न 2.5 टनापासून ते 3.5 टन पण मिळत असतो। या दिवसामध्ये थोडं माल कमी निघत असतो, पण रेटचा जर विचार केला तर 200 रुपये कॅरेटपासून ते 400-500 रुपये कॅरेट